नमस्कार मित्रांनो, स्ट्रगल फॉर खाकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 रोजी झालेल्या पेपरमधील संपूर्ण मराठी व्याकरणाचे विश्लेषण बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, अनिता लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. या वाक्यातील क्रियापद खात असे हे रीती भूतकाळातील क्रियापद आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी असेल, रीती भूतकाळ. प्रश्न दुसरा आहे, खालील गटातील शब्दसमूहाशी विसंगत शब्द ओळखा. बघा, या प्रश्नामध्ये अग्नी, विस्तव आणि पावक हे तीनही अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. मात्र अनिल जे आहे ते पवन आणि वारा याचं समानार्थी शब्द आहे, त्यामुळे विसंगत घटक आपलं अनिल असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न तिसरा आहे, खालील म्हणीसाठी योग्य पर्याय सुचवा. ऊसाच्या पोटी कापूस. बघा, ऊसाचे मूल्य हे कापसापेक्षा जास्त असते, त्यामुळे एक चांगला आणि एक वाईट यावरून ही म्हण असेल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे, ब. सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी अनुनासिक ओळखा. तर अनुनासिक म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो त्याला अनुनासिक म्हणतात. आपले मुख्य अनुनासिक 5 आहेत. तर या 5 पैकी म हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 म हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 5वा आहे, खालील शब्दासाठी योग्य संधी ओळखा. मुनी अधिक इच्छा. बघा, हे स्वर संधीचं उदाहरण आहे, मुनी आणि इच्छा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक अ असणार आहे, मुनी इच्छा दुसरी विलांटी असणार आहे. प्रश्न 6वा आहे, नवलाई हे खालीलपैकी कोणते नाम आहे? बघा, नवलाई जे आहे ते भाववाचक नाव आहे, कारण नवलाई या शब्दाची आपल्याला चव घेता येत नाही किंवा ते डोळ्याने दिसत नाही, ती एक भावना असेल, त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे, भाववाचक नाम. प्रश्न 7वा आहे, मुलगे हा शब्द खालीलपैकी काय आहे? म्हणजे आपल्याला मुलगे या शब्दाचा लिंग ओळखायचा आहे. बघा, आयोगाने याचं उत्तर नपुसक लिंगी दिलेलं आहे, परंतु याचं उत्तर हे पुल्लिंगी असणार आहे, कारण मुलगे हा शब्द मुलगा या शब्दाचा अनेक वचन आहे आणि मुलगा हा मुळात पुल्लिंगी आहे, त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. प्रश्न 8वा आहे, मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? अधोरेखित शब्द आहे मुलांनी. नी जे आहे ते तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया विभक्तीमध्ये ने ए शी आणि नी शी ई ही असे प्रत्यय असतात. तर मुलांनी हे अनेक वचनी शब्द आहे आणि त्याचा प्रत्यय नी असल्यामुळे याचं उत्तर तृतीया विभक्ती असणार आहे. प्रश्न 9वा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. त्या दुकानात काय आहे ते मला माहीत नाही. तर या वाक्यातील काय जे आहे हे सामान्य सर्वनाम आहे. काय जरी प्रश्नवाचक वाटला तरी या वाक्यामध्ये कायचा वापर हा सर्वसामान्यपणे वापरला आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर सामान्य सर्वनाम असणार आहे. प्रश्न 10वा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. वाक्य आहे, एक एक मुलगा रांगेत पुढे जात होता. तर एक एक हे पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचा प्रकार आहे, जसे 1 1, 2 2, 3 3 हे सर्व पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण आहेत. प्रश्न 11वा आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? तर या वाक्यामध्ये बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना काय शिकवतात जर असा प्रश्न विचारला तर ते व्याकरण शिकवतात. आणि कोणाला शिकवतात? तर विद्यार्थ्यांना. म्हणून विद्यार्थी आणि व्याकरण हे 2 कर्म आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क आहे, द्विकर्मक क्रियापद. प्रश्न 12वा आहे, आम्ही बागेत भरपूर खेळलो या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. तर भरपूर हे जे आहे हे संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहे, जसे भरपूर, खूप सारा हे सगळे संख्यावाचक अवयव आहेत. प्रश्न 13वा आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील अथवा यालाच शब्द आहे किंवा, तर हे विकल्पबोधक अव्यय आहेत.
प्रश्न 14वा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. बघा, अव्यय या विषयावर 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. बघा, वाक्य दिलेलं आहे, बापरे किती प्रशस्त राजवाडा हा. या वाक्यातील बापरे हे जे आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. बापरे, अरेच्चा हे सगळे आश्चर्यदर्शक शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, पूर्णिकाचा पेपर लिहून झाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, वाक्य बघितलं तर पूर्णिकाचा पेपर लिहून झालेला आहे म्हणजे संपन्न झालेला आहे. त्यामुळे या वाक्याचं उत्तर समापन कर्मणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 ड. पुढचा प्रश्न आहे, प्रतिदिन या सामासिक शब्दातील समास ओळखा. प्रतिदिन या सामासिक शब्दाची जर फोड केली तर काय येते? प्रत्येक दिवस. आणि प्रत्येक हा अव्ययी भाव समास आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ आहे, अव्ययी भाव समास. पुढचा प्रश्न आहे, फकीर हा शब्द मराठीमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे? तर बघा, फकीर जो शब्द आहे तो अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अलंकार ओळखा. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. बघा, हे जे उदाहरण आहे ते रूपक अलंकाराचे आहे. रूपक अलंकार म्हणजे काय? जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. तर बघा, यामध्ये नयन कमल जे आहे, नयन आणि कमल हे दोन्ही शब्द एकच आहे असे दर्शवलं आहे. त्यामुळे हे रूपक अलंकार आहे. 19वा प्रश्न आहे, पुढील कंसात दर्शविलेले विरामचिन्ह हे कोणत्या प्रकारचे आहे ओळखायचं आहे. बघा, तर हा जो चिन्ह आहे तो अर्धविराम आहे. बघा, आपल्याला विरामचिन्हे माहीत असले पाहिजे, त्यावर सुद्धा प्रश्न येतात. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. बघा, हा प्रश्न यापूर्वीसुद्धा रिपीट झालेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे, अनसूया. सचा दुसरा उकार आहे, हे लक्षात असू द्या. 21 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी ही देवनागरी नाही? तर बघा, या ऑप्शनमधील संस्कृत, मराठी आणि नेपाळी हे तीनही देवनागरी लिपी आहेत. कन्नड ही देवनागरी लिपी नाही, लक्षात असू द्या. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ड आहे, कन्नड. प्रश्न 22वा आहे, शब्दाचा प्रकार ओळखा. अतिथी. बघा, अतिथी जे आहे ते संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत शब्दालाच आपण तत्सम शब्द म्हणतो, म्हणून याचं उत्तर अ आहे, तत्सम. पुढचा शब्द आहे, पुढील शब्दासाठी योग्य अर्थ लिहा. शब्द आहे पाणी. तर बघा, इथे पाणी जो शब्द आहे त्याची पहिली विलांटी आहे, त्याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक ब, हात. आणि एक शब्द आहे पाणी, ज्याची दुसरी विलांटी आहे, त्याचा अर्थ होतो जल. प्रश्न 24वा आहे बघा, खालील पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा. मधु घटची रिकामे पडती घरी, मधु मागशी माझ्या सख्या परी. या वाक्याचं वृत्त आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ड असणार आहे, नववधू. हे नववधू या वृत्ताचं प्रकार आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, हात ओला करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर हात ओला करणे म्हणजेच पैसा मिळणे. तर अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न घेतले होते जे बुलढाणा पोलीस भरतीमध्ये आलेले होते. आणि हेच प्रश्न पुढील वर्षी रिपीट होऊ शकतात, त्यामुळे हे प्रश्न पाठ करून ठेवा. आणि याची PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. यापैकी आपल्याला किती प्रश्न येत होते हे कमेंट करा आणि या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.